दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेच्या आपले शहर हिरवे शहर अभियानाचा शुभारंभ पर्यावरण दिनी पुन्हा नगरवासी व हमीपत्रक धारक यांच्या सहयोगाने प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। सदर सामाजिक पर्यावरण हिताय उपक्रमामध्ये सामील होऊन आपला परिसर हिरवा व प्रदूषण मुक्त करण्यासाठी विविध सामाजिक राजकीय संघटना आज एकत्र येऊन बालाजी मंदिर परिसर तिरुपती नगर येथे प्राणवायू स्त्रोत व दुर्मिळ वृक्ष यांचे रोपण करून संगोपन संवर्धनाची जबाबदारी अभिजित काळमेघ मित्र परिवार गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत यांनी घेतलेली आहे। विश्व पर्यावरण दिनी बालाजी मंदिर परिसर तिरुपती नगर येथे दुर्मिळ होणारे वृक्ष म्हणजे पुत्रजीवा उंबर अशोका व प्राणवायू स्त्रोत जांभूळ बेलपत्र चिंच पिंपळ वड या रोपटेचे रोपण करण्यात आले। सदर सामाजिक उपक्रमामध्ये हमीपत्रक अभिजित काळमेघ राजा पिंजरकर विजू मिश्रा सुधीर देशमुख सागर वाटाणे पुरोहित महाराज अंकुश बिडकर ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र आठवले अंबादास नाडुले तथा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन व शकुंतला रेल बचाव प्रमुख योगेश खानजोडे गजानन कोल्हे राजा धर्माधिकारी सुरेश प्रजापती प्यारेलाल प्रजापती संजय डोंगरे संतोष नरेडी रामदास मसने SB बारखडे कमल केजरीवाल दीपा तायडे कनिष्ठ अभियंता कपिल नंदगावकर सहित राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल गोहाड राहुल वैद्य यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण अभियान प्रारंभ करण्यात आला। आज तिरुपती नगर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आदिवासी विकास समिती त्याचबरोबर विविध ज्या संघटना आहेत त्या संघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या वृक्षारोपणाच्या माध्यमातून जी झाडांची आज जी गरज आहे ती गरज या शहराच्या माध्यमातून किंवा या तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे। आणि जिथपर्यंत झाडे हे वाचणार नाही तोपर्यंत पर्यावरणही या ठिकाणी चांगलं राहणार नाही आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे एक अत्यंत चांगलं पाऊल या ठिकाणी सर्व मंडळींनी या ठिकाणी उचललं आहे। या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। धन्यवाद। मंदिरासमोर उभे आहोत। श्री बालाजी हा धन संपत्ती वैभवाचा अधिपती आहे, पण आपल्या शरीराचं जे स्वास्थ्य सौंदर्य आहे स्वास्थ्य संपत्ती आहे ते वाचवणारा बालाजी म्हणजे झाड आहे। आज त्या झाडाची प्रतिष्ठापना या मंदिराच्या देवाच्या साक्षीने आपण या ठिकाणी करत आहोत। झाड लावणं सोपं आहे, ते जगवणं कठीण आहे ही संकल्पना लक्षात घेऊन ते हमीपत्र लिहून घेणे आणि ते झाड टिकलं की नाही हे वारंवार येऊन बघणं हा याचा संकल्प आहे। आपण सर्वांनी याच्यामध्ये तन मन धनाने सहकार्य द्यावं अशी मला विनंती करतो आणि बालाजीचे आशीर्वाद जसे राहतात तशा वृक्षरूपी बालाजीचं आम्हाला जीवनभर आशीर्वाद मिळो ही शुभेच्छा व्यक्त करतो। सदर वेळी सर्वप्रथम विश्व पर्यावरण दिनी सर्व रोपटे यांचे पूजन माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे व शारदा उईके यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर विश्व पर्यावरण दिनाचे तथा झाडांच्या महत्वाबाबत मनोगत पूर्ण मार्गदर्शन योगेश खानजोडे अभिजित काळमेघ राजा धर्माधिकारी गजानन कोल्हे अंकुश बिडकर यांनी व्यक्त केले तर आभार प्रदर्शन राजा पिंजरकर यांनी मांडले। विश्व पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आदिवासी पर्यावरण संस्था व इतर मान्यवर संघटन यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येत आहे। विश्व पर्यावरण दिवसाच्या आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांस मी शुभेच्छा देतो। पर्यावरणासंदर्भामध्ये दरवर्षी आपण या गावामध्ये माझ्याकडून जेवढं होईल त्या पद्धतीचा एक व्रत घेऊन आपण वृक्षारोपण करत असतो। त्यामुळं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलंय की एक पेड़ माँ के नाम। जर कधी प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष जरी जगवला तरी आज देशाची लोकसंख्या 143 करोडच्या वर गेलेली आहे। त्यामुळे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये संपूर्ण जग भारताच्या भूमिकेकडे लक्ष देऊन राहतं। म्हणून भारतातल्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की पर्यावरणाप्रती आपण जागरूक राहायला पाहिजे व दरवर्षी आपण वृक्षारोपण करतो ते वृक्ष आपण जे लावतो ते वृक्ष जगलं पाहिजे ही सुद्धा जबाबदारी घेऊन आपण ते करायला पाहिजे। आजच्या वृक्षारोपण पर्यावरण या दिवसानिमित्त मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। विश्व पर्यावरण दिवस विश्व पर्यावरण दिवशी आज आम्ही आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन याच्या अंतर्गत पुन्हा आपले शहर हिरवे शहर
वृक्षारोपण अभियान शहरभर जो आपण 12 ते 15 टप्प्यामध्ये राबवित असतो, त्याची सुरुवात आज इथून होत आहे. आज आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास मंडळ, अभिजित काळबेग मित्र परिवार, माहेर फाउंडेशन, मानव सेवा समिती, शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, गवरखेडा कुंभी ग्रामपंचायत आणि विविध तिरुपती नगरचे जे निवासी आहे यांच्या उपस्थितीमध्ये इथं आपण आज वृक्षारोपण अभियानाला शुभारंभ करत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ दरवर्षी आपले 15 ते 20 टप्पे आपण सप्टेंबरपर्यंत घेतो, 15 दिवसाच्या गॅपनंतर किंवा 8 दिवसाच्या गॅपनंतर. आता आपण यावेळेस असं केलेलं आहे का ज्या ठिकाणी कंपाऊंड घेरलेलं आहे आणि पाण्याची व्यवस्था जिथं आहे त्याच ठिकाणी आपण त्या रहिवासींना हमीपत्र धारकांना झाड देत आहे. कारण काय होत आहे, नुसतं फोटो काढण्यासाठी आपण झाडाचं वाटप नाही करत आहे. मोफतमध्ये जरी झाडं दिली आपण तर त्या झाडाला तयार करण्यासाठी 9 महिने 18 महिने त्या मजुराला लागतात. निरर्थक त्या झाडाचा बळी गेल्यापेक्षा जर त्या झाडाचं संगोपन संवर्धन जर पद्धतशीर झालं तर अशा हातात आम्ही ते झाड देऊन त्याचं संगोपन संवर्धन ही जबाबदारी हमीपत्रधारक यांना देत आहे. आज मित्र परिवार, अभिजित काळे मित्र परिवार झाला, माहेर फाउंडेशन झालं, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन झालं आणि विविध आमच्या ज्या संघटना आहे, शकुंतला रेल बचाव, ह्या सगळ्या जुळलेल्या आहे. पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर.